श्री स्वामी समर्थ। तर 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते। या नवरात्रीमध्ये तुम्हाला आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची काय काय सेवा करायची आहे याचे व्हिडिओ मी तुम्हाला याआधी अपलोड केलेत। तर त्यामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे, त्याचबरोबर कुंकुमार्चनसुद्धा करायचे। पण त्याचबरोबर अजून एक आपल्याला सेवा करायची आई भगवतीची, कुलदेवीची, ती म्हणजे आपल्याला घरात मंगल कलशाची स्थापना करायची आहे। मंगल कलशाच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे। तुमच्या घरातलं वातावरण मंगल होण्यासाठी या कलशाची घरात स्थापना झाली पाहिजे। तुमच्या घरात वादविवाद होत असतील, भांडणं होत असतील, कटकट येत असेल किंवा नकारात्मकता येत असेल, तर ते टाळण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी तुम्ही मंगल कलशाची घरी स्थापना करून बघा। तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी येईल, घरात सकारात्मकता येईल, तुम्हाला स्वतःला घरात पॉझिटिव्ह वाइब्स जाणवतील। तर त्याच्यासाठी मंगल कलश घरात असलाच पाहिजे। जर ज्यांच्याकडे पहिल्यापासून जर मंगल कलश असेल तर त्यांनी वेगळा स्थापन नाही करायचा, कारण आपल्याला घरात एकच कलश ठेवायचा आहे, त्याच्यासाठी वेगळा मांडू नका। परंतु ज्यांच्याकडे नाही आहे, ज्यांना नव्याने कलशाची स्थापना करायची आहे, त्यांच्यासाठी आपल्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच याची स्थापना करा, त्याच्याशिवाय दुसरा चांगला मुहूर्त नाही। तर त्या दिवशी तुम्हाला याची स्थापना करायची आहे। आणि ज्यांच्याकडे असेल त्यांनी आपली जी रोजची सेवा आहे ती केली तरी चालेल, किंवा ज्यांच्याकडे जर आता तुम्ही नारळ ठेवला आणि जर त्याला कोंब आला असेल तर त्यांनीसुद्धा आता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हा नारळ बदलला तरी चालेल। मग तो नारळ काय करायचा, ज्याला कोंब आलेला असेल तर तो त्यांचं झाड लावायचं, आपल्याला जमिनीत जाऊन लावायचं आहे। कुठे गावाला असेल किंवा तुमच्या शेजारी कुठे जागा असेल तिथे जाऊन तुम्ही तो नारळाचं झाड लावू शकता आणि मग आपल्याला नवीन स्थापन करायचं आहे। तुम्ही महिन्याच्या मंगळवारी, शुक्रवारी किंवा कोणत्याही पौर्णिमेला या कलशाची स्थापना करू शकता, परंतु ज्यांना आत्ता करायचं आहे त्यांनी पहिल्या दिवशी नक्कीच कलशाची स्थापना करा। तुमच्या घरात आता नवरात्रीमध्ये घट बसत असतील देवीचे किंवा नसतील घट बसत, तर त्यांनीसुद्धा म्हणजे घट असला किंवा घट नसला तरीसुद्धा तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता। तर मंगल कलश कसा स्थापन करायचा ते आपण आता बघूया। तर सर्वप्रथम आपल्याला मंगल कलशासाठी खाली पाट घ्यायचं आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती वस्त्र अंथरायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक तांब्याची किंवा स्टीलची डिश घ्यायची आहे, त्याच्यावरती आपल्याला तांदळाची रास करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि पाण्याने भरलेला आपल्याला तांब्या त्याच्यावरती ठेवायचा आहे। पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे, अक्षता वाहून घ्यायचे आहेत। त्यानंतर एखादं फूल वाहून घ्यायचं आहे। जर दुर्वा असतील तर दुर्वा तुम्ही घालू शकता, माझ्याकडे दुर्वा नाही आहेत सध्या म्हणून मी दुर्वा नाही घालत आहे। त्यानंतर आपल्याला तांब्यावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। कुंकवाची 5 बोटं ओढून घ्यायची आहेत। अशा प्रकारे आपल्याला मंगल कलश घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला या कलशामध्ये एक सुपारी आणि आपल्याला 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे। या पद्धतीने सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं टाकल्यानंतर आपल्याला कलशाला 5 विड्याची किंवा आंब्याची पानं लावून घ्यायची आहेत। माझ्याकडे आता विड्याची पानं आहेत, त्याच्यामुळे मी विड्याची पानं लावून घेते। आंब्याचा डहाळा जरी तुम्ही लावलात तरीसुद्धा चालेल। अशा प्रकारे आपल्याला पानं लावून घ्यायची आहेत। त्यानंतर आपल्याला शेंडीकडचा भाग खाली असलेला नारळ अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये ठेवायचे आहे। यानंतर आपल्याला नारळाला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे आणि अक्षता वाहून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचे आणि अक्षता वाहून घ्यायचे आहेत। त्यानंतर तुमच्याकडे जर वेणी असेल, गजरा असेल तर तो सुद्धा आपल्याला माळून घ्यायचा आहे। तुमच्याकडे आता देवीला जर घालायला मंगळसूत्र असेल, नथ असेल, जर काही तुम्हाला अजून वेगळे दागिने घालून घ्यायचे असतील तर ते सुद्धा घालून घेऊ शकता। माझ्याकडे आता मंगळसूत्र आणि नथ आहे, तर मी रोजच माझ्या देवीला, माझ्या घरच्या कलशाला घालते। तर मंगळसूत्र घातले, त्यानंतर आईला आपल्याला नथ लावून घ्यायची आहे आणि गजरा घालून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे वेणी असेल तर तुम्ही वेणीसुद्धा घालू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला देवीची स्थापना करायची आहे। त्यानंतर मंगल कलशाला आपल्याला फूल वाहून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपली कलशाची पूजा झाल्यानंतर आपल्याला पुन्हा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे,
फुलं लावून घ्यायची आहे देवीला. तुम्हाला जसं हवं तसं देवीला तुम्ही सजवू शकता. त्यानंतर आपल्याला देवीला धूप दाखवून घ्यायचं आहे आणि घंटी वाजवून घ्यायची. आणि आपल्याला देवीला फक्त प्रार्थना करायची आहे की हे आई, माझ्या घरात तुझं वास्तव्य, तुझं अस्तित्व हे असंच कायम राहू दे. घरात मांगल्य कायम टिकू दे, घरात पॉझिटिव्हिटी येऊ दे, सकारात्मकता येऊ दे. आणि मी जो तुझ्या नावाने, आई कुलदेवीच्या नावाने जो घरात नारळ स्थापन केला आहे किंवा मंगल कलशाची स्थापना केली आहे, तिला कोंब येऊ दे आणि अशा प्रकारे माझ्या घरात कायम भरभराट होऊ दे आणि तुझा आशीर्वाद कायम राहू दे. अशा प्रकारे आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मंगल कलशाची स्थापना करून घ्यायची आहे. तर आता आपण बघितलं की आपल्याला घरात मंगल कलश कसा स्थापन करायचा, त्याची पूजा कशी करायची. तर या प्रकारे तुम्ही सुद्धा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी मंगल कलशाची घरात नक्की स्थापना करा. असं मोठं काही त्याला सामान लागतं किंवा कुठली मोठी म्हणजे प्रोसिजर आहे असातला भाग नाही आहे. तर खूप लहान म्हणजे आपल्या घरातल्या सामानातच किंवा घरातल्या ह्याच्यातच आपला कलशाची स्थापना होते. तर तुम्ही म्हणजे माझी तीच तुम्हाला विनंती आहे की जर तुमच्या घरी कलश नसेल तर तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नक्कीच कलशाची स्थापना करा. तर अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीमध्ये आईचा जागर करायचा आहे, आईची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला घरात आपल्याला अखंड दिवासुद्धा लावायचा आहे. त्याचबरोबर मंगल कलशाची सुद्धा स्थापन करायची आहे. दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत, कुंकुमार्चन करायचे आहे आणि अगदीच तुम्हाला वेळ नसला, तुम्ही वर्किंग असाल, तर तुम्ही फक्त आईचं नामस्मरण, अखंड नामस्मरण केलं तरीसुद्धा चालेल. तर जास्तीत जास्त आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची नवरात्रीमध्ये सेवा करा. श्री स्वामी समर्थ.